आणखी एक मोठी बातमी समोर येते। बाळासाहेब थोरातांचा भाजपवर हल्लाबोल करण्यात आलाय। भाजप समाजांमध्ये फूट पाडण्याचं काम करतंय असं बाळासाहेब थोरात म्हणालेत। महागाई बेरोजगाराच्या मुद्द्यावर भाजप काहीही बोलत नाही असं देखील थोरातांनी भाजपवर टीका केली आहे। महाराष्ट्रात भाजपचा पराभव निश्चित असल्याचं देखील बाळासाहेब थोरात म्हणालेत। मोदींना राज्यात एवढ्या सभा घ्याव्या लागतात याचाच अर्थ पराभव निश्चित असल्याचं म्हणत बाळासाहेब थोरातांनी भाजपवर हल्लाबोल केलाय। जर आपण पाहतो केंद्र सरकार अनेक अर्थाने अयशस्वी ठरलेलं केंद्र सरकार हे आहे। अयशस्वी ठरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहे। आज ते कोणत्याही कामावर बोलण्यास तयार नाही। कोणते रोजगाराचं काय केलं, आमच्या तरुणांना रोजगार दिला का, काही बोलायला तयार नाही। महागाईवर बोलायला तयार नाही। शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलण्यास तयार नाही। बंधुभाव जो समाजात असला पाहिजे त्यावर बोलण्यास तयार नाही। उलटा वाद वाढवण्याचं काम कसं करता येईल रोजचं असं काही स्टेटमेंट ते करतात की ज्याच्यातून समाजात माणसामध्ये फूट होईल आणि त्याच्यावर मताची पोळी आपल्याला कशी भासता येईल अशा प्रकारचं वक्तव्य त्यांचं असतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।